हॅपी मॉर्निंग फ्रेंड्स. कीप मुव्हिंग मोमेंटच्या 7व्या आणि 2021च्या शेवटच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, कीप मुव्हिंग मोमेंटचं प्रत्येक सेशन तुमच्या आयुष्याला सकारात्मकरित्या घडवण्यासाठी अतिशय पॉवरफुल आहे. आणि हे सत्र तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुमच्या आयुष्याचं एक महान शिल्प घडल्याशिवाय राहणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे. या सत्रांची तुम्ही पुन्हा पुन्हा उजळणी करत राहा. यातले ब्रेन टॅटूज तुम्ही तुमच्या मनात, हृदयात गोंधून ठेवा. हे आयुष्यभर तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. मित्रमैत्रिणींनो, उजळणी ही शिक्षणाची जननी असते. जे काही आपण शिकलोय ना, ते आपल्या मनात अगदी पक्क ठासून बसवते. त्यामुळे चला, आज आपल्या सत्रांची आपण उजळणी करूया. पहिलं सत्र, बॉर्न टू विन. यात आपण बघितलं, विजेता होण्यासाठी आपल्यात नेमके काय गुण हवे. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. आपल्यामध्ये वेगवेगळ्या क्षमतांचा विकास करायला हवा आणि त्यासाठी उपलब्ध संधींचा पुरेपूर वापर करायला हवा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे आणि आपल्या व्यक्तित्वाचा इतरांवर प्रभाव पडेल असं व्यक्तिमत्व आपण विकसित केलं पाहिजे. या 4 गोष्टी आपण केल्या तर आपल्याला विजेता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि याच सत्रात आपण आत्मविश्वासाचा डेली डोस घ्यायचा ठरवलं. यानंतर पुढचं सत्र, यू गॉट फ्रेंड इन मी. या सत्रामध्ये आपण मित्रांचे प्रकार बघितले आणि अनिल गुरव आणि सचिन तेंडुलकर यांच्या गोष्टीमधून आपण समजून घेतलं की मित्र निवडायचे कसे. चांगल्या संगतीचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि वाईट संगतीचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो. मित्रमैत्रिणींनो, यात आपण हेही बघितलं की चॅम्प फ्रेंड असणं आयुष्यात महत्वाचं आहे. ते एक ब्लेसिंग आहे आपल्यासाठी. आपण हेही शोधलं, आपल्या आयुष्यात चॅम्प फ्रेंड्स आहेत का. आणि सुदैवाने मी नशीबवाने, माझ्या आयुष्यात असे चॅम्प फ्रेंड्स आहेत. आणि आपणही इतरांच्या आयुष्यात चॅम्प फ्रेंड बनलं पाहिजे, हेही आपण येथे जाणून घेतलं. मैत्री हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे हे सत्र आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं होतं. यानंतर तिसरं सत्र, कम्युनिकेशन इज माय सुपर पॉवर. या सत्रामध्ये आपण संवादाचे प्रकार बघितले. यानंतर संवाद साधण्यामध्ये नेमक्या कुठल्या अडचणी येतात, संवादामुळे गैरसमजुती आणि विनोद कसे निर्माण होतात, संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी नेमक्या काय तंत्र आहे, नेमक्या काय युक्त्या आहे, हे आपण जाणून घेतले. संवादामध्ये कंटेंट इतकाच टोनही महत्वाचा असतो. नकारात्मक संवादापेक्षा सकारात्मक संवादाचा आपल्यावर उत्तम प्रभाव पडतो. आणि जितका बाह्य जगाशी चाललेला संवाद महत्वाचा आहे, तितकाच मित्रमैत्रिणींनो आपला आत्मिक संवाद, स्वसंवाद महत्वाचा आहे. त्यामुळे संवादाला आपली कमजोरी नाही, ताकद बनवायची, हे आपण या सत्रामध्ये जाणून घेतले. यानंतर चौथं सत्र, मॅजिक ऑफ 10. इथे आपण 10 महत्वपूर्ण माइंडसेट्स बघितले. कमाल करा, धमाल करा, शूर बना, उत्तम श्रोते बना, स्वतःच्या वेळेला महत्व द्यायला शिका, कुणालाही दोष देऊ नका, कृतज्ञता बाळगा, भरपूर प्रयोग करा, प्रयोगशील राहा, इतरांचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्या आणि स्वतःचं प्रामाणिकपणे मूल्यमापन करा, मूल्यांकन करा. हे आपण या सत्रात बघितलं. मॅजिक ऑफ 10 नंतर पुढचं पॉवरफुल सेशन होतं, डिसिजन मेकिंग इज माय सुपर पॉवर. इथे आपण निर्णय क्षमतेचा आराखडा बघितला.
यामध्ये समस्या कशी ओळखायची, त्या समस्येला खोलवर जाऊन त्याच्यावर संशोधन कसं करायचं, समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे आणि या उपाययोजनेची चाचणी झाली पाहिजे, असा आराखडा आपण यात बघितला. जर आपले उपाय यशस्वी झाले तर उत्तम, आणि या उपायांमध्ये जर आपल्याला अपयश आलं तर त्या अपयशाला आपल्याला शिकण्याचं साधन म्हणून बघायचंय, पुन्हा प्रयोग करून बघायचा आहे, सुधारणा करायची आहे. हा आराखडा आपण यात बघितला. यानंतर 6वं महत्वाचं सेशन, 90+10 = 90+10. खूप उत्कृष्ट सेशन होतं मित्रमैत्रिणींनो. या सत्रामध्ये आपण बघितलं आयुष्याच्या व्याख्येत 90+10 100 कधीच होत नाही. आयुष्याची व्याख्या ही 90+10 = 90+10 अशीच आहे. खरं तर अनेकदा आपल्या जीवनात जे 10% आहेत ना, आव्हान आहेत ना, आपण त्यावरच फोकस करत असतो आणि आपलं आयुष्य कसं खरतड आहे, कसं कठीण आहे, अनफेअर आहे असं स्वतःला म्हणत असतो. पण मित्रमैत्रिणींनो, याच सत्रात आपण नितीन बोराडे, योगेश, इव्हन अफगाणिस्तानातल्या स्त्रिया आणि मुलं त्यांची स्थिती समजून घेतली. निकोलस विजुकिकची कहाणी आपण या सत्रात बघितली आणि या सगळ्याच्या अभ्यासातून आपल्या लक्षात आलं की ऍक्च्युली आपलं आयुष्य 90% उत्कृष्ट चाललंय. आपल्याला फक्त 10% यावरच मात करायची आणि हे 10% आयुष्यात कायम राहणार. त्या 10%चा कंटेंट बदलेल. आज जे आव्हान आहे ते उद्या नसणार आहे, उद्या वेगळं आव्हान असेल, पण आव्हाने असणार आहे आणि त्या आव्हानावर मात करण्यातच आपली महानता दडलेली आहे. याच सत्रात आपण कृतज्ञता पत्र लिहिण्याचा एक गृहपाठ घेतला होता. मी हा गृहपाठ केला मित्रमैत्रिणींनी. मी माझ्या आईला, माझ्या बाबांना एक पत्र पाठवलं, इव्हन माझ्या शिक्षकांनाही मी एक पत्र पाठवलं. त्यांचं मन आनंदाने भारावून गेलं, ऊर अभिमानाने भरून आलं आणि असंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं. अतिशय आनंददायी विलक्षण असा अनुभव होता मित्रमैत्रिणी. तुम्ही लिहिलं का असं कृतज्ञता पत्र? नक्की लिहून बघा. मित्रमैत्रिणींनो, जसे हे 6 सत्र अतिशय अनमोल आहेत आपलं महान आयुष्य घडवण्यासाठी, तितकंच महत्वाचं आणि पॉवरफुल आजचंही सत्र आहे. आणि आजच्या सत्राचं शीर्षक आहे आय एम अ फॉरेस्ट इनसाइड अ सीड. मी एक जंगल आहे एका बीजात दडलेलं. काय सुंदर वाक्य आहे मित्रमैत्रिणी. मी एक जंगल आहे एका बीजात दडलेलं. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, असं कसं काय? मी एक बीज आणि माझ्यात एक महान जंगल, नाही विश्वास बसत हो ना? मला सांगा, सचिन तेंडुलकर तुमच्या एवढा असताना त्याला माहिती होतं का रे तो क्रिकेटचा देव होणार आहे म्हणून? किंवा नरेंद्र मोदी तुमच्या एवढे असताना त्यांना माहित होतं का ते पंतप्रधान होणार आहे म्हणून? असंच काहीसं असतं मित्रमैत्रिणींनी. आपल्याला जे दिसतं ती दृष्टी, म्हणजे दिसण्या पलीकडे असतं ना ती विजन. आणि मी जंगल असणं, त्या बीजात लपलेलं ही विजन आहे आपली स्वतःकडे बघण्याची. त्यामुळे जाणून घेऊया आजच्या सत्रात आयुष्यरूपी बीजाचं महान वटवृक्ष कसं बनवायचं आणि या वटवृक्षातून जंगल कसं फुलवायचं, आपली महानता कशी विकसित करायची, आपला आत्मविश्वास कसा बळकट करायचा. आहात उत्सुक जाणून घ्यायला? चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्हाला मी एक मजेदार किस्सा सांगते. एकदा ना व्यक्तीच्या जडणघडणाविषयी चर्चा चालू होती आणि या चर्चेमध्ये एक मानसशास्त्रज्ञ होते. असं कधी घडलंय का तुमच्या बाबतीत? एक बुद्धिमान व्यक्ती पण एखादी हास्यास्पद कल्पना मांडते, स्पष्ट करून सांगते. असंच काहीसं घडलं तेव्हा.
याशिवाय दुसरं हास्यास्पद काय असेल बरं, की एखादी बुद्धिमान व्यक्ती आणि एखादी मूर्खपणाची कल्पना ती आपल्याला पटवून पटवून सांगते. काय झालं ते ऐका. ऍक्च्युली तिची मनापासून अशी खात्री पटली होती की व्यक्तीची जी जडणघडण झाली आहे, तिच्या ज्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला आहे, याच्यावर व्यक्तीच्या शौचालय प्रशिक्षणाचा प्रभाव पडलेला असतो. आता हे पॉटी ट्रेनिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा नेमका काय संबंध बरं? आम्ही अक्षरशः हसून हसून अर्धे झालो होतो. पण हिची पक्की खात्री पटलेली होती. त्यामुळे पुढे तिने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. तिने असं सांगितलं, कल्पना करा की एक आई मुलाला पॉटी ट्रेनिंग देते. ती मुलाच्या पाठीमागे लागली की चल आत्ताच्या आत्ता पॉटी कर. मूल हट्टी आहे. ते संपूर्ण घरभर पळतंय आणि ते म्हणतंय, नाही पण मला आली नाहीये, मला आता करायची नाहीये, आत्ताच का करायची आहे? पण आई पण तितकीच आग्रही आहे. ती म्हटली, कशी नाही आली? येईल, आत्ताच येईल, चल बस. आणि तिने पकडलं त्याला, कसं बस त्या पॉटी चेअरवर बसवलं. तो कळवळून सांगतोय, अगं नाही आलीये, नाही होते. ती म्हणते, कर, होईल, प्रयत्न कर. अगं खरंच होत नाहीये, नाही आलीये मला. शेवटी आई वैतागून त्याला म्हटली, आत्ताच्या आत्ता कर, येईल बरोबर. नाही आली तर देईन एक तुला. शेवटी कसं बस कळवळून या मुलाने जोर लगा के हैया अशा मनस्थितीत सुरुवात केली. मोठ्या कष्टाने प्रयत्न केला आणि आईला हवी असलेली जी भेट वस्तू आहे, जिचा तिने आग्रह धरलाय, ती त्याने निर्माण केली, ती त्याने प्रोड्यूस केली. आईने आग्रह धरलेल्या, समाजाने मागणी केलेल्या या भेटवस्तूचं पुढे नेमकं काय केलं गेलं? ती कचरा म्हणून फेकली गेली. आणि त्यामुळे या मानसशास्त्रज्ञाचं असं म्हणणं होतं की व्यक्तीच्या मनावर असा परिणाम व्हायला लागतो की आय एम नॉट गुड इनफ. मी एवढ्या मेहनतीने जी गोष्ट केली नाकारली गेली. आय एम नॉट गुड इनफ. समजा याच्या विरुद्ध घडलं असतं तर त्याला जी गोष्ट करायला आग्रह धरला जातोय ती त्याला करताच आली नसती तर तरीही आईचा चिडलेला चेहरा बघून, तिच्या चेहऱ्यावर वाजलेले 12 बघून किंवा निराशा बघून त्याने मनात हाच भाव विकसित केला असता, एवढी छोटी गोष्ट मागितली होती आईने आणि मी तीही नाही करू शकलो. आय एम नॉट गुड इनफ. तिचं असं म्हणणं आहे की हा समाजाचा पहिला दबाव सुरू होतो व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर आणि म्हणून त्याची तशी जडणघडण होत जाते. तिने हे इतक्या उत्कृष्टरित्या एक्सप्लेन केलं की क्षणभर माझाही त्यावर विश्वास बसायला लागला. मित्रमैत्रिणींनो, थोड्या वेळ आता ही थट्टा मस्करी बाजूला ठेवूया आणि मूळ विषयाकडे जाऊया. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहितीये का, आयुष्यात सर्वात महत्वाचा गुण म्हणजे विश्वास निर्माण करण्याची क्षमता आणि विश्वास ठेवण्याची क्षमता आहे. आजच्या या सत्रात आपण विश्वास आणि आत्मविश्वासाविषयी जास्तीत जास्त चर्चा करणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, ज्यू लोक हे जागतिक लोकसंख्येच्या फक्त 0.2% इतकेच आहेत. पण जर तुम्ही नोबेल पारितोषिक विजेते बघितले, त्यांची यादी बघितली, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या विजेत्यांपैकी 22% विजेते ही ज्यू लोक आहेत. का बरं? कारण ज्यू लोक हे अतिशय बुद्धिमान, हे हुशार असतात. आणि असे हे कसे विकसित होतात? कारण त्यांना हे शिकवलं जातं, स्वतःवर विश्वास ठेवा, आव्हानांना सामोरे जा, अनेक अडथळे पार करा. आयुष्य रेड कार्पेट सारखं सुंदर नसतं. आयुष्यात अनेक आव्हानं येणार आहेत आणि आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कायम तयार केलं जातं. आणि अशा आव्हानात्मक आयुष्याला सामोरे जायला ही मुलं मेंटली प्रिपेअर्ड असतात. आज मी तुम्हाला एका इस्रायली ज्यू स्त्रीविषयी सांगणार आहे, जी इस्रायलमधली पहिली नोबेल पारितोषिक विजेती आहे.
तिचं नाव आहे आदा योनाथ. मित्रमैत्रिणींनो, तिने 16 वर्ष सतत अशा एका प्रयोगावर काम केलं जो प्रयोग व्यर्थ आहे असं तिच्या कलिग्सने, तिच्या सिनियर्सने तिला सांगितलं की सोडून दे, यावर काम करू नकोस. तिला हे सांगितलं गेलं की यावर काम केलंस तर तुला प्रमोशन मिळणार नाही. तिने सातत्याने 16 वर्ष तिला प्रमोशन मिळालं नाही ते नाकारून तिने तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि तिने एक असाध्य असं संशोधन यशस्वी करून दाखवलं. अनेक अडथळे पार करून ती नोबेल पारितोषिक विजेती ठरली. मित्रमैत्रिणींनो, ही आदा योनाथ एकदा भारत दौऱ्यावर होती. तेव्हा त्यांनी असं विचारलं की भारतात मुलांना प्रश्न विचारण्यासाठी किती गुण दिले जातात. साहजिकच प्रश्न पडला की भारतात प्रश्न विचारण्यासाठी मार्क्स दिले जात नाही, उत्तर लिहिण्यासाठी दिले जातात. तेव्हा ती म्हणाली, का प्रश्न विचारणं ही एक महत्वाची क्वालिटी नाहीये का? आणि तिचा हा प्रश्न आय ओपनर होता मित्रमैत्रिणींनी. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, ही क्वालिटी विकसित केली पाहिजे. कोण जाणो उद्या तुम्ही नोबेल पारितोषिक विजेते व्हाल. 2009 मध्ये रसायनशास्त्राच्या संशोधनाबद्दल तिला नोबेल पारितोषिक देण्यात आलं. या आदा योनाथ पुढे जाऊन असं विचारतात की तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती कोण? कोण बरं? जी व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करते ती का? जी आपल्याला खूप वेळ देते, तासनतास आपल्याबरोबर चॅटिंग करते, आपल्या प्रत्येक कॉलला रिप्लाय करते ती का? जिच्याकडे आपण आपलं मन मोकळं करू शकतो, जिच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण ढसाढसा रडू शकतो ती का? जी आपल्या पीजेसवर पण दिलखुलासपणे हसते ती का? नाही मित्रमैत्रिणी, तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती महत्वाची आहे जी तुमच्यावर विश्वास ठेवते. आणि आदा योनाथ पुढे जाऊन असं म्हणतात की तुमच्या आयुष्यातली ती महत्वाची व्यक्ती तुम्ही आहात. तुम्ही स्वतःचा विश्वास जिंकला पाहिजे, तुम्ही स्वतःविषयी विश्वास निर्माण केला पाहिजे. जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवतं तेव्हा तुम्ही मोठी ध्येय स्वतःसाठी बघता. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा सुद्धा तुम्ही स्वतःसाठी मोठी ध्येय बाळगता. एखादे शिक्षक तुमच्यावर विश्वास ठेवतायत, त्यांच्या विश्वासाला खरं करून दाखवा. तुमचे आई वडील तुमच्यावर विश्वास ठेवतायत, त्यांच्या विश्वासाला जागा. प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, त्यांचा विश्वास खरा करून दाखवा आणि एक महान आयुष्याचा आविष्कार घडवा. मित्रमैत्रिणींनो, ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला किंवा काही महत्वाच्या व्यक्तींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, अशा काही लोकांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. मला गोष्टी ना खूप आवडतात. मला काय, सगळ्यांनाच आवडतात. कारण गोष्टी ताकदवर असतात, गोष्टी आनंद देऊन जातात, गोष्टी मंत्रमुग्ध करतात, गोष्टी आठवणी देऊन जातात, गोष्टी आठवतात, गोष्टी प्रेरणा देतात, प्रेरणादायी ठरतात, गोष्टी आव्हानं देतात. एखादी गोष्ट सोप्या पद्धतीने समजून सांगायची असेल ना तर ती आपल्याला गोष्टीत चांगली समजते. गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्यामुळे तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर तुम्ही गोष्ट आवर्जून सांगा. चला तर मग आपण छानशा सत्यकथा गोष्टी ऐकूया. एडिसन, थॉमस अल्वा एडिसन तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. एडिसन जेव्हा लहान होता तेव्हा एकदा तो शाळेतून घरी आला आणि एक चिठ्ठी आईच्या हातात देत म्हटला, माझ्या शिक्षिकेने ही चिठ्ठी फक्त तुलाच द्यायला सांगितली. आईने ती उघडली आणि वाचायला सुरुवात केली.
चिठ्ठी वाचता वाचता आईचे डोळे अश्रूंनी भरले. एडिसनने विचारलं, काय लिहिलंय त्यात? तेव्हा आई त्याला म्हणाली, या चिठ्ठीत असं लिहिलंय की तुमचा मुलगा अतिशय हुशार आहे, प्रतिभा संपन्न आहे, पण आमची शाळा छोटी आहे. त्याला शिकवण्या इतके उत्कृष्ट शिक्षक आमच्याकडे नाहीत. तेव्हा उद्यापासून त्याला तुम्ही घरीच शिकवा. मध्ये बराच काळ लोटला गेला. अनेक वर्षानंतर एडिसनची आई मरण पावली आणि तोवर एडिसन शतकातला महान संशोधक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. एक दिवस घरच्या अशाच काही गोष्टी आवरता आवरता त्याचं लक्ष ड्रॉवरच्या कोपऱ्यात पडलेल्या घडी घातलेल्या कागदावर गेले. त्याने तो कागद उचलला आणि उघडला. ती त्याची शाळेतली चिठ्ठी होती, त्याच्या शिक्षिकेने दिलेली आणि त्याच्या आईने वाचलेली. त्याने ती चिठ्ठी उघडली आणि वाचली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, तुमचा मुलगा मेंटली चॅलेंज्ड आहे, ॲडल्ट आहे. त्याला इथून पुढे शाळेत आम्ही घेणार नाही. त्याचा शाळेतला प्रवेश आम्ही नाकारत आहोत. ती चिठ्ठी वाचून एडिसन तासनतास रडला. त्यानंतर त्याने डायरी उघडली आणि त्या डायरीत त्याने लिहिलं, थॉमस अल्वा एडिसन हा मेंटली चॅलेंज्ड, भ्रमित स्थितीत असणारा मुलगा होता. पण त्याच्या महान आईमुळे, तिच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे तो शतकातला महान संशोधक बनला. मित्रमैत्रिणींनो, एडिसनकडे त्याची आई होती, जिनं तिच्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्या शतकातला महान संशोधक घडला, एडिसन घडला. त्यामुळे कुणीतरी आपल्यावर विश्वास ठेवणं अतिशय महत्वाचं. यानंतर अशीच एक दुसरी गोष्ट सांगते. हाही एक महान शास्त्रज्ञ होता. एका मुलाखतकाराने त्याची मुलाखत घेतली आणि तेव्हा त्याने विचारलं की तुम्ही इतरांपेक्षा एवढे सक्षम कसे आहात, इतरांपेक्षा तुम्ही जास्त केपेबल कसे आहात, यशस्वी कसे आहात. तेव्हा त्याने उत्तर दिलं की याचं रहस्य माझ्या आईने मला लहानपणी शिकवलेल्या धड्यात लपलेला आहे. तो लहान असताना एकदा त्याने फ्रीज उघडलं आणि फ्रीजमधून दुधाची मोठी बाटली काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातातनं ती बाटली निसटली आणि जमिनीवर सर्वत्र दूध पसरलं. त्याच्या आईनं त्याला रागवण्याऐवजी म्हटलं, तू काय मजेशीर गोंधळ घालून ठेवलाय. असं दुधाचं भरलेलं तळं मी यापूर्वी बघितलेलं नाही. जे काय व्हायचंय ते नुकसान आधीच झाले. आता हे आवरण्यापूर्वी जर तुला वाटलं तर तू यात खेळून घे. तो लगेच तयार झाला. तो उत्साहाने म्हणाला, हो नक्कीच. आणि त्या दुधाच्या तळ्यात तो मनसोक्त खेळला. त्याचं खेळून झाल्यावर आई त्याला म्हणाली, तुला माहितीये का, जेव्हा आपल्याकडनं एखादी गोष्ट खराब होते, सांडते, काहीतरी गोंधळ होतो, तेव्हा तो आपल्यालाच आवरायचा असतो, आपल्यालाच निस्तरायचा असतो. मग मला सांग, तुला हे दूध कसं पुसायला आवडेल? तुला झाडू देऊ का? तुला स्पंज देऊ दे का? की मॉबने तू हे क्लीन करणार आहेस? ते सगळं दूध स्वच्छ झाल्यानंतर ती मुलाला म्हणाली की आता जे काही घडलं ना, तो एक अयशस्वी प्रयोग होता. तुझ्या 2 नाजूक हाताने ती भली मोठी बॉटल पकडण्याचा. चल आपण मागच्या दारी जाऊया आणि एका बाटलीमध्ये पाणी भरूया आणि पाण्याचा एकही थेंब न सांडता बघूया तुला तुझ्या त्या नाजूक हातांनी ती बॉटल पकडता येते का. आणि त्यांनी तसंच केलं. मित्रमैत्रिणींनी, या शास्त्रज्ञाने पुढे नोंद करून ठेवली की त्या दिवशी मी हा धडा घेतला की चुका करण्यासाठी घाबरण्याची गरज नाहीये. चूक करणं ही ऍक्च्युली चूक नाहीये, पण प्रत्येक चूक ही संधी आहे
त्यातून नवीन काही शिकण्याची. आणि शास्त्रज्ञांचे प्रयोग हेच तर असतात मित्रमैत्रिणींनी. आणि त्यामुळे हा यशस्वी महान शास्त्रज्ञ घडला. याच्याही आईने त्याच्यावर विश्वास ठेवला. आता हे झाले मागच्या शतकातल्या गोष्टी. मी तुम्हाला आत्ता करंट घडलेल्या काही गोष्टी सांगते. राणी रामपाल माहितीये का तुम्हाला? राणी रामपाल जिने टोकियोमध्ये खूप नाव कमवलं, ज्यांच्या नावाचा, ज्यांच्या यशाचा बोलबाला झाला, खूप गाजावाजा झाला. आपण सगळे त्यांच्याकडे अभिमानाने बघायला लागलो. भारतीय हॉकी टीमकडे, भारतीय महिलांच्या हॉकी टीमकडे. राणी रामपाल ही त्या टीमची कॅप्टन होती. राणी रामपाल हिची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब होती. तिचे वडील दिवसाला हार्डली 100 रुपये कमवत होते. ते एक कार्ड पुलर होते. त्यांच्या घरात साधं एक घड्याळही नव्हतं. त्याच्यामुळे सरावाला जायला तिला सकाळी उठायचं म्हणजे अवघड होतं. वेळच कळत नव्हती. त्यामुळे हिची आई रात्रभर जवळजवळ जागीच असायची आणि तांबडं फुटण्याआधी भल्या पहाटे तिला उठवायची. बाळू उठ, तुला सरावाला जायचंय ना. राणीच्या आईने तिच्यावर विश्वास ठेवला. मी राणीचा एक व्हिडिओ बघितला. तिला जेव्हा विचारलं गेलं की तुझ्यामुळे अनेक मुली प्रेरित झाल्यात, लाखो करोडो मुली प्रेरित झाल्यात आणि हॉकीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललाय. तू काय संदेश देशील सगळ्यांना? तेव्हा ती पुढे जाऊन म्हणाली, जेव्हा कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नसेल तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. माझी एका सर्वसाधारण मुलीपासून, गरीब मुलीपासून भारतीय महिला हॉकी टीम मधली कॅप्टन होण्याची जी जर्नी आहे ती सोपी नव्हती. पण माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणून आज हे यश आम्ही मिळवू शकतो. यानंतर दुसरी वंदना कटारिया, जिने या ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त स्कोर केला, जास्त गोल केले. वंदना कटारिया अशा खेड्यातून होती जिथे खेड्यातल्या ज्येष्ठ वरिष्ठ लोकांचं हे मत होतं की मुलींनी कोणताही खेळ खेळता कामा नये. त्यामुळे त्यांना लक्षात येऊ नये म्हणून ती गावापासून दूर तिच्या खेळाचा सराव करायची. तिच्याकडे हॉकी स्टिकही नव्हती. ती झाडाच्या फांद्यांना हॉकी स्टिक बनवून तिचा सराव करायची. आणि अशा मुलींनी एवढं खडतर आयुष्य, एवढ्या आव्हानांना सामोरं जाऊन ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं नाव कमवलं. का बरं मित्रमैत्रिणींनी? कारण त्यांचा स्वतःवर प्रचंड विश्वास आहे. हायमा बाती हे नाव ऐकलंय का तुम्ही? नक्कीच ऐकलं नसेल. वयाच्या 9व्या वर्षी हिचं अशा व्यक्तीशी लग्न केलं गेलं जो तिच्यापेक्षा 5 पटीनं मोठा आहे आणि विदूर आहे. लग्नानंतर ही लहान असल्यामुळे तो दररोज कुणातरी महिलेला घरी घेऊन यायचा आणि अवघी ती 12 वर्षाची असताना तिचा नवरा मृत्युमुखी पडला. मित्रमैत्रिणींनो, ती बालविधवा झाली म्हणून समाजाने तिला कोसलं. तिला समाजाचा राग, रोष पत्करावा लागला. अरे समाजच काय, तिच्या खुद्द आईने तिला दोष द्यायला सुरुवात केली की तूच दुर्भागी आहे म्हणून तू बालविधवा झाली. पण समाजाचं नाकारलं पण याच्याकडे तिने दुर्लक्ष केलं. त्यांच्या शिव्या शापांकडे तिने दुर्लक्ष केलं. तिने हार मानली नाही. उलट तिने एक जिद्द बाळगली उच्च शिक्षण घेण्याची आणि तिने वैद्यकीय शिक्षण घेतलं. आणि मित्रमैत्रिणींनो, ती भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली. हायमा बातीचं जीवनचरित्र बघितलं ना तर पुरुष प्रधान संस्कृतीत जिचा दृढ निश्चय आहे सन्माननीय आयुष्य जगण्याचा, त्या स्त्रीच्या जीवनाची दुर्दशा काय होते असं तिचं जीवनचरित्र आहे. मित्रमैत्रिणींनो,
ही मेडिकल कॉलेजात पहिली आली तेव्हा मुलांनी धमकी दिली की जर तिला गोल्ड मेडल दिलं गेलं तर आम्ही हरताळ करू, आणि केवळ त्यामुळे पहिली येऊन सुद्धा तिला रौप्य पदक देण्यात आलं. पण तिने हार मानली नाही. तिने हग्स डफरीन हॉस्पिटलमध्ये लेडी डॉक्टर म्हणून इन्चार्ज घेतलं आणि ती एक महान आयुष्य जगली. हे सगळं केवळ तिच्यावर विश्वास असल्यामुळे ती करू शकली. फ्रेंड्स, मुथुलक्ष्मी हे नाव ऐकलंय तुम्ही? मुथुलक्ष्मी लहान असताना तिला शाळेत पडद्यामागे बसवलं जायचं, कारण ती एक मुलगी होती आणि ती एक देवदासीची कन्या होती. देवदासी म्हणजे देवाला अर्पण केलेल्या स्त्रिया, या लग्न करू शकत नाही, आणि अशा स्त्रीची ती मुलगी होती, म्हणून तिची हेटाळणी केली जायची. तिला शाळेत एका अटीवर प्रवेश देण्यात आला की तू तुझा चेहरा कुणाला दाखवायचा नाही, तू पडद्यामागे बसायचं, आणि तिने तसं प्रशिक्षण घेतलं. मित्रमैत्रिणींनो, 1929 साली बालविवाह विरोधी जो कायदा मान्य झाला, पास झाला, त्या कायद्याला पास होण्यासाठी जे प्रचंड प्रयत्न करण्यात आले त्यात मुथुलक्ष्मींचं मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि त्यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. इतकंच नाही मित्रमैत्रिणींनो, मुथुलक्ष्मीने देवदासींच्या शोषणाविरुद्ध जे कायदे आहेत त्याची माहिती करून दिली. तिने स्त्रियांसाठी, मुलींसाठी जिथे त्यांना राहता येईल, त्यांना शिकता येईल आणि कमवता येईल असा निवारा उभा केला. तिने चेन्नईमध्ये आद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. मित्रमैत्रिणींनो, या हॉस्पिटलमध्ये 40% फक्त पेइंग बेड्स आहेत. बाकी 40% बेडसाठी लॉजिंग बोर्डिंग मोफत आहे, आणि उर्वरित पेशंटसाठी अतिशय कमीत कमी खर्चामध्ये उपचार सेवा उपलब्ध आहेत. आजही या इन्स्टिट्यूटमध्ये अनेक लोक येतात. या इन्स्टिट्यूटमध्ये 15,000 केसेस आणि 1,40,000 फॉलोअप केसेसची नोंद आहे. आजही चेन्नईमध्ये ही इन्स्टिट्यूट उत्तम प्रकारे सुरू आहे. मित्रमैत्रिणींनो, 1956 साली या मुथुलक्ष्मींना पद्मभूषण म्हणून सन्मानित करण्यात आलं. विचार करा, एक देवदासी कन्या, समाजाने नाकारलेली, अपमानित केलेली मुलगी, जी पुढे जाऊन लाखो लोकांसाठी आधार बनते, आणि तिला पद्मभूषण म्हणून सन्मानित करण्यात येतं. कशामुळे शक्य झालं हे? तिच्यावर असलेला प्रचंड विश्वास, आत्मविश्वास, त्यामुळे शक्य करू शकली ही. मित्रमैत्रिणींनो, हे ते लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या कामाने, कर्तृत्वाने आवाज उठवला, त्यांच्या कामाचा जगावर ठसा उमटवला. जगात ज्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत त्यांच्याकडे नुसतंच बघणं, गप्प बसून राहणं किंवा गोष्टी सोडून देणं याऐवजी त्यांनी वेळोवेळी योग्य ते बदल केले, योग्य ते पावलं उचलले. त्यांनी स्वतः तर उत्तम कामगिरी केलीच, स्वतःचं आयुष्य तर त्यांचं यशस्वी झालंच, ते महान आयुष्य जगलेच, पण त्यांनी या जगाला एक उत्कृष्ट सुंदर जागा बनवली जगण्यासाठी. कशामुळे? त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे. मित्रमैत्रिणींनो, ते जर अशी उत्कृष्ट कामगिरी करू शकतात तर आपण का नाही? चला तर मग, नुसती कारणं देत बसण्यापेक्षा आपण आपल्या दृढ निश्चयाला मजबूत करूया. नुसती निमित्त शोधत बसण्यापेक्षा आपल्या निर्धाराला मजबूत करूया. तुम्हाला काय वाटतं? आपल्याला नेमकं काय मर्यादित ठेवतं? मित्रमैत्रिणींनो, कधीही आपल्याला आपल्या गुणांची मर्यादा मर्यादित ठेवत नाही. कधीही आपल्याला आपल्या ज्ञानाची मर्यादा मर्यादित ठेवत नाही, आणि कधीही आपल्याला आपली शारीरिक क्षमतेची मर्यादा मर्यादित ठेवत नाही. असं असतं तर एडिसन घडले असते का? जर गुणांची मर्यादा असती तर एडिसन घडले असते का? शारीरिक क्षमतेची मर्यादा असती
तर निकोलस विजुकिक घडला असता का? असे अनेक उदाहरणं देता येतील मित्रमैत्रिणींनो, की या मर्यादा आपल्याला मर्यादित ठेवत नाही. मग आपल्याला नेमकं काय मर्यादित ठेवतं? आपल्या मनस्थितीची मर्यादा आपल्याला मर्यादित ठेवते. आपल्या आत्मिक संवादाची मर्यादा आपल्याला मर्यादित ठेवते. आपला स्वसंवाद आपल्याला नेमकं काय सांगतो? तुला हे जमेल, तुला हे नाही जमणार. यू आर नॉट गुड इनफ. नेमकं तो आपल्याला काय सांगतोय? तो स्वसंवाद आपल्याला मर्यादित ठेवतो. आपल्या धैर्याची मर्यादा आपल्याला मर्यादित ठेवते. कुठलीही गोष्ट करायला आपल्याला धैर्य, करेज लागतं मित्रमैत्रिणी. साधा प्रश्न विचारायचा म्हटला तरी आपल्याला धैर्य लागतं. प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तरी आपल्याला धैर्य लागतं. कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर आपल्याला धैर्य लागतं. आणि या धैर्याची मर्यादा आपल्याला मर्यादित ठेवते. कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला कमिटेड राहायला लागतं. तेव्हा वचनबद्ध असण्याची जी इच्छाशक्ती आहे त्याची मर्यादा आपल्याला मर्यादित ठेवते. मला हे जमेल का? मी शब्द दिला तर मला ते पूर्ण करता येईल का? नाही जमलं तर लोक काय म्हणतील? सगळ्यात मोठा रोग आहे हा. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हो की नाही? मित्रमैत्रिणींनो, नवनवीन गोष्टी शिकण्याची जी क्षमता आहे त्यावरच्या विश्वासाचा अभाव आपल्याला मर्यादित ठेवतो. टेक्नॉलॉजी आहे, मला जमेल की नाही, मी हे करू शकेल की नाही, हा अभाव मला मर्यादित ठेवतो. मित्रमैत्रिणींनो, कुठलीही गोष्ट करण्यासाठी स्वतःत अनेक बदल करायला लागतात. ते बदल आपल्याला शक्य होतील की नाही त्यावरचा जो विश्वास आहे किंवा त्या बदल करण्याच्या क्षमतेचा जो अभाव आहे तो आपल्याला मर्यादित ठेवतो. आपण जर या आत्मिक मर्यादा पार करू शकलो तर आपण मोठमोठे डोंगर हलवू शकतो, मोठमोठी आव्हानं पार करू शकतो. चला तर मग या खेळाला सुरुवात करूया. की तुम्ही या खेळातनं आधीच माघार घेतली? तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की विश्वास असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे, तो निर्माण केला पाहिजे. पण तो निर्माण कसा करायचा? आत्मविश्वास कसा निर्माण करता येईल? मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक नवा टप्पा संधी असतो विश्वास निर्माण करण्याची. 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, तुमचं करिअर हे प्रत्येक वेगवेगळे टप्पे आहेत तुमचा स्वतःवरचा विश्वास निर्माण करण्याचे. यानंतर मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने उठून उभं राहणं ही संधी आहे विश्वास निर्माण करण्याची. अरे हे काय, तुम्ही उभे राहिलात? असं सेशनमध्ये उभं राहणं म्हणत नाहीये मी. प्रत्येक अपयशावर मात करणं आणि पुन्हा नव्या जोमाने उभं राहणं ही संधी आहे स्वतःवर विश्वास निर्माण करण्याची. एखादी मॅच हारलात, पुन्हा नव्या जोमाने दुसरी मॅच खेळा. एखादा प्रकल्प हाती घेतला, तो नाही जमला, पुन्हा नव्या जोमाने उठून उभे राहा. यानंतर कुठलाही कठीण प्रकल्प हाताळणं यानंही आपण आपल्यावरचा विश्वास निर्माण करत असतो. एखाद्यासाठी इंग्रजीमध्ये भाषण देणं हा चॅलेंज असू शकेल. ते भाषण नीट तयार करणं आणि उत्कृष्ट पद्धतीने सादर करणं यातनंही तुमच्यावरचा विश्वास वाढेल. कुणासाठी सायन्सचा प्रोजेक्ट अवघड असू शकेल. शाळेमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमध्ये भाग घेणं, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेणं हा वेगवेगळा प्रकल्प असू शकेल. तशा प्रत्येक प्रकल्पाला हाताळणं, त्यात भाग घेणं, सहभागी होणं ही संधी आहे तुमच्यावर विश्वास निर्माण करण्याची. प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाणं, आव्हानात्मक स्थितीला सामोरं जाणं ही पण संधी आहे स्वतःवर विश्वास निर्माण करण्याची. मित्रमैत्रिणींनो, कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपण अनेक आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं गेलो. अनेक फॅमिलीमध्ये कुटुंब पॉझिटिव्ह येत होते. बऱ्याच लोकांनी आपल्या आप्त स्वकीयांना गमावलं. मला तर एक कुटुंब असं माहितीये
जिथे दोघं कर्ते आई वडील कोविडमुळे मृत्युमुखी पडले आणि घरात 87 वर्षाचे आजोबा, 18 वर्षाचा नातू आणि 20 वर्षाची नात आहे. पण हे दोघेही धैर्याने उभे राहिले. ही संधी आहे स्वतःचा स्वतःवर विश्वास निर्माण करण्यासाठी. आणि मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदतीचा हात देणं ही पण एक संधी आहे विश्वास निर्माण करण्याची. मित्रमैत्रिणींनो, आपण केव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो बरं? आपण तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो जेव्हा एखाद्या गोष्टीत आपण 100% आणि त्याहून अधिक प्रयत्न करतो, एफर्ट्स घालतो. यानंतर मित्रमैत्रिणींनो, जे निर्णय आपण घेतलेत त्या निर्णयाची जबाबदारी आपण स्वीकारतो तेव्हा आपण आपल्यावर विश्वास ठेवायला लागतो. एखादी अशी परिस्थिती जिथे आपण अगदी रूढ, उद्धटपणे वागू शकतो, अशा परिस्थितीत आपण दयाळूपणे वागलो तर तेव्हा आपल्यावर विश्वास निर्माण होत असतो. लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवणं आणि आपण आपल्यावर विश्वास ठेवणं या दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत. मित्रमैत्रिणींनो, विश्वासाची आपल्याला मागणी करता येत नाही. माझ्यावर प्लीज विश्वास ठेव ना, असं म्हणून आपल्याला विश्वास निर्माण करता येत नाही. किंवा दादागिरी करून मी म्हणते ना माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणूनही विश्वास निर्माण करता येत नाही. विश्वास हक्काने मागून घेता येत नाही, तो कमवावा लागतो. विश्वास आपल्याला वारशातही मिळत नाही. म्हणजे माझे आई वडील जेन्युइन आहे, माझं फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा, नाही. विश्वास कमवावा लागतो मित्रमैत्रिणींनी. आणि हा विश्वास आपल्यामध्ये तहान निर्माण करतो. जेव्हा आपल्यावर विश्वास असेल तेव्हा आपण जे काही करतोय ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करण्याची तहान आपल्यात निर्माण होते. मित्रमैत्रिणींनो, विश्वास असेल ना स्वतःवर तर आयुष्य कितीही खडतर असलं तरी मोलाचं, अनमोल वाटायला लागतं. आणि विश्वास नसेल तर जीवन अतिशय हळुवार आणि कठीण वाटायला लागतं. आणि त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, पुढाकार घ्या आणि विश्वास कमवा. ज्या व्यक्तीची तुम्ही जीवापाड काळजी करता, ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता, तिचा विश्वास कमवा. पुढाकार घ्या आणि विश्वास कमवा त्या नात्यामध्ये जे नातं तुम्हाला विकसित करायचंय. पुढाकार घ्या आणि स्वतःवर विश्वास निर्माण करा. स्वतःविषयी विश्वास कमवा. त्याशिवाय आपलं आयुष्य सामाजिक अनाथ असल्यासारखं असणार. त्यामुळे विश्वास कमवा, मिळवा, विकसित करा. तुम्हाला असं वाटत असेल हे सारं खरं आहे, विश्वास विकसित केला पाहिजे, विश्वास निर्माण केला पाहिजे, पण यशस्वी होण्यासाठी माझ्याकडं फार मोठे रिसोर्सेस नाहीये, माझ्याकडं फार मोठी साधनं नाहीये. काही हरकत नाही मित्रमैत्रिणींनी, मी तुम्हाला इथे काही सूत्र सांगते. समजा तुमच्याकडे भरपूर साधनं आहेत, रिसोर्सेस आहेत, पण विश्वास नाही, तेव्हा तुम्ही आयुष्य श्रीमंतीत सुरू कराल, पण आयुष्य तुम्ही गरिबीत जगत राहाल. जर समजा तुमच्याकडे भरपूर रिसोर्सेस आहेत आणि प्रचंड विश्वास आहे, तर तुम्ही आयुष्य श्रीमंतीत सुरुवात कराल. आयुष्याची सुंदर समृद्ध सुरुवात होईल आणि पुढे आयुष्य तुम्ही अधिक श्रीमंतीत जगाल आणि त्यापुढे तुम्ही अधिकाधिक समृद्ध श्रीमंत होत राहाल. समजा तुमच्याकडे काहीच रिसोर्सेस नाही पण विश्वास आहे, तर तुम्ही आयुष्य कसं जगाल? तुमची सुरुवात थोडीशी खडतर असेल, तुमची सुरुवात कदाचित गरिबीत होईल, पण आयुष्य तुम्ही श्रीमंतीत जगाल आणि तुम्ही अधिकाधिक श्रीमंत व्हाल, समृद्ध व्हाल. इथे श्रीमंत म्हणजे मला फक्त पैशाचा उल्लेख करायचा नाहीये, तर ही श्रीमंती परिपूर्ण आयुष्य जगण्याची आहे.
म्हणजे तुम्हाला उत्तम मित्रमैत्रिणी असतील, भरपूर संधी अवेलेबल असतील, तुमचं आरोग्य उत्तम असेल, तुम्ही यशस्वी असाल, तुमचे नातेसंबंध चांगले असतील, तुम्ही मनसोक्त हसाल, तुमच्याकडे खूप सारा क्वालिटी टाइम असेल, हे तुम्ही परिपूर्ण आयुष्य जगत असाल. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, साधनांची तुम्ही कुठूनही सुरुवात करा. तुमच्याकडे साधनं असोत वा नसोत, तुमच्याकडे विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. राणी रामपाल, वंदना कटारिया यांच्याकडे काय साधनं होती, पण त्यांनी यशस्वी आयुष्य जगलंच ना, कारण त्या आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यामुळे विश्वास असणं अतिशय महत्वाचं आहे, अपरिहार्य आहे. आणि हो मित्रमैत्रिणींनो, एक मात्र करा, कधीही कुणाचा विश्वास तोडू नका. विश्वास काचेसारखा असतो, एकदा तुटला की तुटला, तो परत निर्माण करणं थोडं अवघड होऊन जातं. त्यामुळे कधीही कुणाचा विश्वास तोडू नका. कारण हा विश्वास परीक्षा असते व्यक्तीच्या योग्यतेची. त्यामुळे विश्वास निर्माण करा आणि विश्वास ठेवायला शिका. मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जीवनातली कुठलीही गोष्ट तुम्हाला हरवू शकत नाही. जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर मात करू शकत नाही. त्यामुळे विश्वासाने स्वतःला भरा. स्वतःत आत्मविश्वास कुठून कुठून भरा, तो कसा विकसित करायचा हे या सत्रात आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. मित्रमैत्रिणींनो, आता जर तुम्ही आव्हानात्मक परिस्थितीतून जात असाल तर ते तुमच्या आयुष्यातले 10% समजा. त्याच्यावर मात करा, दृढ निश्चयाने मात करा. जीवनावर विश्वास ठेवायला शिका. जर कठीण परिस्थिती आली आहे तर हे लक्षात घ्या, जीवनाने तुम्हाला बीज बनण्यासाठी निर्माण केलेलं नाहीये. जीवनाने तुम्हाला त्या बीजातून जंगल बनवण्यासाठी निर्माण केलं. मित्रमैत्रिणींनो, या कठीण परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जा. तुमच्या आयुष्याचं महान शिल्प घडल्याशिवाय राहणार नाही मित्रमैत्रिणींनो. जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार असेल तर त्यासाठी कृतज्ञता राहा. ते तुमच्यासाठी ब्लेसिंग्ज आहेत. आणि जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणारं नसेलही तरी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रमैत्रिणींनो, कीप मुव्हिंग मोमेंट तुमच्या सदैव बरोबर आहे. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मित्रमैत्रिणींनो, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून, टीम KMM कडून मनपूर्वक शुभेच्छा. मी ही आशा करते की तुमच्या आयुष्याच्या बीजातून एक महान जंगल निर्माण होईल. हे बीज मातीतून काही नरिशमेंट घेईल, हे बीज पाण्याकडून काही नरिशमेंट घेईल, ते थोडं सूर्यप्रकाशाकडनं काही नरिशमेंट घेईल आणि एक छोटंसं रोपटं त्यातून अंकुरेल. आणि बघता बघता आत्मविश्वासामुळे या रोपट्याचा एक महान वटवृक्ष होईल. आणि या वटवृक्षात ताकद असेल हजारो बिया निर्माण करायची आणि त्या हजारो बियांमध्ये ताकद निर्माण होईल, एक महान जंगल निर्माण करण्याची. त्यामुळे तुमच्या आयुष्यरूपी बीजातून महान जंगल निर्माण हो, ही सदिच्छा मी व्यक्त करते. मित्रांनो, जाता जाता एकच सांगेल, खुद को कर बुलंद इतना कि खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल, आत्मविश्वासू बनाल. थँक्यू मित्रमैत्रिणी.